हे बघ देवानी मुळातच ते आम्हाला अशा समारंभात सहभागी होण्यासाठी बोलत आहेत ना की जे आम्हाला पटतच नाही. होम हवन वगैरे आणि असल्या या कुठल्या तरी पूजेमध्ये तुम्हाला स्थान देण्यापेक्षा सुद्धा तुला आणि रागिणी वहिनींना जर त्यांनी आपल्या मनात स्थान दिलं ना तर ते आम्हाला जास्त आवडेल. असं वरवरचं नको ग, मनापासून बोलू ना हवं ना. होईल, तू म्हणतोयस ना तसं नक्की होईल. थोडासा वेळ जाऊ दे. आणि विक्रम, निमित्त काही असो, साईमा जर आपल्याला घरी बोलावणार असतील तर ती आनंदाचीच गोष्ट आहे ना. फक्त त्यासाठी तू हो बोलायला हवंस. प्लीज विक्रम, प्लीज हो बोल ना. विक्रम प्लीज. विक्रम. ठीक आहे, हो आम्ही तयार होतो यार. थँक्स. रणवीर, बोला. गुरुजींनी सांगितलेला उपायच आपल्यावरचा अरिष्ट टाळू शकेल. त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आमच्या समोर दिसत नाही. ते शक्य नाही. का शक्य नाही रणवीर? आपलं यावर बोलणं झालंय साईमा. हो, आम्ही याच्यावर खूप विचार केला, पण याशिवाय दुसरा काही मार्गच दिसत नाहीये. साईमा. नाही म्हणू नका ना रणवीर. साईमा, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? हो, लक्षात येतंय ना, पण आई म्हणून तुम्ही आम्हाला नाही म्हणू नका. हा अभिषेक होईपर्यंत आमचं चित्त थाऱ्यावर राहणार नाही. साईमा, या पूजेला आपण त्यांना जर बोलावलं तर रागिणी आणि देवयानी या दोघींसमोर आपण झुकल्यासारखं होईल. आणि या पूजेच्या निमित्ताने त्या दोघी जर आपल्या कुलदेवतेसमोर आल्या तर त्यांचा आपण सून म्हणून स्वीकार केला असंही होईल. आमच्या निर्णयाचा काय अर्थ निघतो यापेक्षा अनर्थ कसा टाळता येईल ह्याची आम्हाला जास्त चिंता वाटते. आणि रणवीर, आम्ही त्यांना पूजेसाठी बोलवलं याचा अर्थ आम्ही त्यांना घरी घेऊन येणार नाही आहोत. आणि लोकांचं काय? त्यांचा विचार केलाय तुम्ही? साईमा म्हणून लोकांची पर्वा करण्यापेक्षा आई म्हणून आम्हाला कुटुंबाची जास्त काळजी वाटते. रणवीर, नाही म्हणू नका ना. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. रणवीर, आम्हाला खात्री होती की तुम्ही आम्हाला नाही म्हणणार नाही. आम्ही गुरुजींना आता पूजेची तयारी करायला सांगतो. राहता राहिला प्रश्न नीलराजी आणि विक्रमादित्यांचा. त्यांच्याशी प्रियदर्शनीला बोलायला सांगतो. शुभ कार्यात विलंब नको ना. येतो आम्ही. आई, देऊ हे घे. काय, कुठून येतेस? अगं मार्केटमध्ये गेले होते म्हणून तुझी आणि दादूंची औषधही घेऊन टाकली. ती औषधही आहेत आणि थोडंसं सामानही. अगं कशाला सगळं आणत बसलीस? उगाच धावपळ तुझ्या जीवाची. आई, अगं धावपळ कसली? आणि आता मेडिकल शॉपमधनं पटकन जाऊन औषध आणायला साक्षी आहे का घरात? काका बिचारा एकटा काय काय करेल आता? अगं बघ ना, साक्षी ट्रेनिंगला जात नव्हती तर आपण तिच्या मागे लागलो होतो आणि आता ती गेलीये. घर नुसतं खायला उठतं ग. कधी कधी तर मी हाका मारत बाहेर येते आणि मग माझ्या लक्षात येतं की साक्षी आहे कुठे. आई, पण आता सगळं व्यवस्थित चाललंय की नाही? पण चल चला. नाही नाही नको आई, मी घरी जाते. मला खूप काम आहे, उशीर होतोय आई. बरं. हां चल येते. देऊ. तुझ्या घराचं काय झालं ग? म्हणजे ते कर्जाचा प्रश्न होता ना. आई, त्याची आता तू अजिबात काळजी करू नकोस.
विक्रमनी सगळं कर्ज फेडलंय. अगं काय सांगतेस काय? हो, आता ना फक्त त्या नवीन शाळेसाठी जरा धावपळ सुरू आहे. त्याच गडबडीत आहे. होईल पण ते पण लवकरच होईल. मग तू बघशीलच, तुझ्या एका मुलीची नवीन शाळा उभी असेल आणि दुसरी मुलगी पोलीस इन्स्पेक्टर झालेली असेल. चला येऊ आता. अगं चहा तरी घेऊन जा. नको आई, खरंच नको. मी येईन ना नंतर आरामात तुझ्याशी गप्पा मारायला. हा चल. बर, पण नेहमी नेहमी येत जा ग. तूही नाहीस आणि आता साक्षीही नाही. मनच लागत नाही ग कुठल्या कामात. येईन लवकरच परत येते. हा? नीट जा. रिक्षा. मी उगाच घाबरले. मला असं वाटतं की फास झाला असावा. पण तो माणूस कोण होता? असेल कोणते? शी, काय चाललंय माझं हे? हॅलो विक्रम. हां बोल. कुठे आहेस? मी आत्ताच आपल्या घराच्या गेटजवळ आहे. कुठे गेली होतीस? अरे ते खरेदी करायची होती म्हणून जरा बाहेर पडले होते. मग येताना आईची औषधं द्यायला घरी गेले होते. तू बोल, तू का फोन केलायस? ऍक्च्युली आम्ही तुला एका खास कारणासाठी फोन केला होता. खास कारण? बोल ना. आज रात्रीचं जेवण बनवू नकोस. आपण दोघे नेबिलामध्ये चालू जेवण. आमचं काम आटोपलं की आम्ही तिकडे येतो. बरोबर 8:30 वाजता आपण तिकडे भेटूया. का असं अचानक बाहेर जेवायला जायचं का ठरवलं? आजचा दिवस लक्षात नाही आहे ना? आमच्या अतिशय चांगला लक्षात आहे आजचा दिवस. देवयानी, आजच्या दिवशी आम्ही पहिल्यांदा तुझ्या घरी आलो होतो आणि आजच्या दिवशीच आम्ही पहिल्यांदा तुला बघितलं. अच्छा, हे कारण आहे. आणि नेब्युलाच का? नेब्युलाच का? कारण आम्ही तिथे तुला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. आणि तुला माहिती आहे आम्ही तुला नेब्युलामध्ये का बोलवलं होतं? का? याचं कारण तुमच्या शारदा सदनपासून ते जवळ होतं आणि तुला खूप लांब यायला लागू नये म्हणून तुला आम्ही नेब्युलामध्ये बोलवलं. ठीक आहे कळलं. एनिवे, आम्हाला इथे आज काम खूप आहे, पण तरी सुद्धा आम्ही लवकरात लवकर काम संपवून तिथे येतो.
उशीर करू नकोस. ओके, नाही उशीर करणार, पोचते मी पण. बाय. बाय. काय सर, डिनर? डिझाईन कधीपर्यंत पूर्ण होईल? सर अजून कमीत कमी 2-3 दिवस तरी लागतील. उद्यापर्यंत व्हायला पाहिजे. तेवढा वेळ नाही आमच्याकडे. दॅट्स फायनल. ठीक आहे सर, करतो. वहिनी, हा वहिनी, हा, या महागाईने जीव अगदी नकोसा केलाय. अहो बाजारात भाजी आणायला गेलं तर 100 रुपयाची नोट पुरत नाही. त्यात हे लाईट बिल. आता अशी भरमसाठ बिलं आली तर माणसाने काय करायचं? एकटा कमवणारा कुठे कुठे लक्ष देणार? आपण तर खरं म्हणजे किती जपून वापरतो वीज. कसं काय एवढं मोठं बिल आलं मग? तेच म्हणते ना मी. विचार केला ना तेव्हा लक्षात आलं माझ्या की साक्षी पोलीस ऑफिसरच्या परीक्षेची तयारी करत होती ना, तेव्हा रात्र रात्र जागून अभ्यास करायची. बहुतेक त्याच वेळी आलं असेल ना. अभिलाषा, तू या बिलाची अजिबात काळजी करू नकोस. या वेळेला मी भरते बिलाचे पैसे. आणि आता थोड्याच दिवसाचा तर प्रश्न आहे ग. एकदा साक्षी पोलीस ऑफिसर झाली ना की एकट्या मकरांवर नाही पडणार मग सगळ्या खर्चाची जबाबदारी. नाही म्हणजे तसं श्रावणी ही कमवते, पण तिच्या पैशांना मी हात लावत नाही, तुम्हाला माहीतच आहे. शेवटी ती मुलगी आहे. उद्या तिने कमवलेले पैसे तिच्या लग्नात उपयोगी पडतील. पण ह्यावेळी जरा जास्तच बिल आलं नाही. अगं तुला सांगितलं ना, तू नको काळजी करूस. देऊचं कसं चाललंय? ठीक आहे ना? नाही म्हणजे हल्ली आणि बाहेरच्या बाहेर गेली म्हणून विचारलं. अगं ते होय, जरा गडबडीत होती म्हणून. पण सगळं व्यवस्थित छान चाललंय तिचं. आणि आता तर विक्रमनी घराचे पूर्ण पैसे भरलेत, त्यामुळे ते घर त्यांच्या मालकीचं झालंय. अरे वा, खरंच आनंदाची बातमी आहे. हे घ्या वहिनी. बिलाची शेवटची तारीख लक्षात ठेवा, नाहीतर उगाच दंड भरावा लागेल ना, म्हणून म्हटलं. हो हो. आजची रात्र शेवटची. उद्याचा दिवस एक नवीन आशा घेऊन येणार आहे तुझ्या आयुष्यात नताशा. पण राजेश शिर्केंचं काय? त्यांना तर माहित पण नाही की त्यांच्या आयुष्यात एक त्यांचा मान सन्मान, प्रतिष्ठा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा अहंकार सगळा धुळीला मिळणार आहे. ज्यांनी अनेकांना नामोहरण केलं, आपल्या टाचेखाली ठेवलं, त्या रणवीर राजे शिर्केला मी माझ्या बोटांच्या इशाऱ्यावर नाचवणार आहे. बघायला लागेल काय झालं. काय झालं? बघायला लागेल काय खराब झाले, बघायला लागेल.
मॅडम दुसरी रिक्षा करायला लागेल, रिक्षा खराब झाली. अहो म्हणजे रिक्षा खराब झाली, काय करणार आता? अहो पण आता दुसरी रिक्षा इथे कुठे मिळणार दुसरी रिक्षा? काय माहित नाही मला. अहो तुम्ही कुठे चाललात? ओ ओ रिक्षावाले, हा बोल. विक्रम विक्रम कुठे आहेस तू? तू पोचलीस? हो सॉरी सॉरी सॉरी. हे बघ, आम्हाला इकडे खूप काम होतं, पण आम्ही आता निघतोय. विक्रम काय झालं? विक्रम मी हॉटेलमध्ये तुला भेटायला निघाले होते, पण इथे माझी रिक्षा बंद पडली रस्त्यात. अगर रिक्षा बंद पडली तर दुसरी रिक्षा घे. तू पोहोच हॉटेलमध्ये, आम्ही येतोच आहे. एक 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 मिनिट. रिक्षा बंद पडली म्हणून एवढी घाबरलीस तू? नाही विक्रम, मी तुला सांगितलं नाही, पण सकाळपासून माझा कोणीतरी पाठलाग करते आणि आता तुझा मला तसंच वाटतंय. विक्रम मी इथून आईच्या घरी जाते, ते घर जास्त जवळ. देव्यानी आधी आमचं ऐकून घे, आम्ही काय म्हणतो ते. हे बघ, तू आधी शांत हो, रिलॅक्स हो, एक्साइट होऊ नकोस. ऐकतेस का आमचं? दुसरी रिक्षा तुला मिळेल, आरडाओरडा करू नकोस, शांत हो. नाही इथे रिक्षा विक्रम, कोणच नाहीये. दुसरी रिक्षा तुला मिळेल, जरा धीर धर. मला खूप भीती वाटते. हे बघ, फोन चालू ठेव, फोन बंद करू नकोस. दुसरी रिक्षा मिळेपर्यंत फोन बंद करू नकोस. तू घरी पोहोच, आम्ही येतोच आहे लगेच. ताबडतोब निघतोय आम्ही, ओके? घाबरू नकोस, फोन चालू ठेव तू. हॅलो हॅलो. हा आम्ही निघालोय. ओके चल. देऊ देऊ काय झालं? तू तशी पळत काय आलीस? काय झालं ग? कोण आहे तिकडे? मागे का बघतेस? कोण आहे? काय झालं? पाणी देते. हो पाणी देते, तू आधी बस. ये बस. काय झालं मला सांग. बस. मकरान अभिलाषा, सावकाश, हळूहळू. देऊ देऊ काय झालं? का घाबरलीस तू एवढी? काका काय झालं? सकाळी आली होतीस ना, आता अचानक परत? अगं देऊ काय झालं सांगतेस का? विक्रमशी भांडून आलीस का? नाही तसं नाही, म्हणजे अचानक आली ना म्हणून विचारलं. एक मिनिट टाकू. काका मी आणि विक्रम आता हॉटेलमध्ये जाणार होतो जेवायला, नेबिवला मध्ये. मी रिक्षातनं तिथे जात होते तर मला असं सतत जाणवत होतं की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. पाठलाग? होय. सकाळी मी तुला भेटून घरी जात होते ना, तेव्हाही मला असंच वाटलं. पण मग असं मला वाटलं की कदाचित मलाच भास होत असेल, म्हणून मी लक्ष दिलं नाही. पण काका आत्ता मी घरून निघाले ना, तर रस्त्यात रिक्षा बंद पडली आणि मग तो रस्ता खूप निर्जन होता. मग त्या निर्जन रस्त्यावर मला सतत असं वाटत होतं की कोणीतरी आहे आणि माझं पाठलाग करतंय, म्हणून मी सरळ इथेच निघून आले. पण देऊ, तुझा पाठलाग कोण आणि का करेल? माहित नाही काका. मला माहितीये, हा विक्रमचा शत्रू असणार. या मोठ्या लोकांचे ना मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात. नाहीतर मला काय वाटतं, रणवीर राजेशिर्केंचा माणूस असेल. हे राजेशिर्के कुणाचं कधी काय करतील काही सांगता येत नाही. नशीब इथपर्यंत सुखरूप आली. झाली, संपली अक्कल? गप्प बसशील जरा आता?
देऊ मला सांग, विक्रम कुठे आहे? त्याला हे सगळं माहिती आहे का? हो काका, आता विक्रमला मी सगळं सांगितलं आणि तो इथेच यायला निघालाय. बहिणी मी आलो. देऊ, तू माणूस दिसायला कसा होता? अभिलाषा, नको काळजी करूस, आता आलीयस ना इथे